किशोरजी पालकर साहेब यांना विनंती असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे. किशोर पालकर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या. भाई आणि भाई मांडवकर आणि त्याचबरोबर अमेय पालकरची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले समर्थ 11 या टीमच्या विरोधामध्ये. आणि हे जे दोन संघ खेळत आहेत पहिल्या चेंडूवरती 3 रन्स. पहिलाच बॉल विवेक खांडेकर आपण पाहतोय तर या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. विवेक खांडेकर आपण काल देखील या खेळाडूची थोडासा परिचय दिला होता. आपण त्यांना इंट्रोड्यूस नक्कीच केलं होतं की हे मुंबईच्या पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत. मुंबईच्या पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आणि आमचे परम मित्र विवेकजी खांडेकर गोलंदाजी ट्रॅक वरती. माहितीला सुरुवात करूयात आपण. या सुरेशजी रेमजे सर ऑफिशियल्स त्यांच्या माध्यमातून सांगितलं गेले की आता या मॅचला आपण सुरुवात करतोय. येणारा पुढचा चेंडू फुल टॉस बॉलवरती आक्रमण केलं. डीप स्क्वेअरला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल अतिशय वेगाने इथे 2 रन्स मिळत आहेत. कमालचं गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु विवेक खांडेकर हा थांबणारा खेळाडू नाही. आज सांगतोय की मी माझ्या टीमला एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देईन, एक चांगलं योगदान देणार आहे आणि त्याच वेळेला पुढचा चेंडू देखील आता टाकला जाणार आहे. आडव्या बाटण्या खेळल्या. क्षेत्ररक्षक डीपला सरळ चेंडू हवाई सपार छरन षटकार. अमेय पालकरच्या बाटमधून षटकार आहे. हा सामना मात्र स्वराज पाटणचा संघ देखील नक्कीच बघताना दिसेल. एकंदरीत अप्पा एसवारी देखील या मॅचचा आनंद घेताना दिसतील कारण अमेय पालकर याच्या बाटमधून एक आक्रमक फटका आपण बघितलाय. षटकार आलाय. अमेय पालकरच्या अगदी क्रिकेटच्या जीवनाची सुरुवात या फॉर्मॅट पासून झाली ज्या वेळेला भाई वतनीनं या खेळाडूला अगदी पीक केलं होतं आणि त्याच्यानंतरला तो त्याचा स्वाभाविक क्रिकेट खेळताना दिसतोय. खऱ्या अर्थानं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अमेय पालकरकडनं बघायला मिळालं पहिल्या तिन्ही मॅचेसमध्ये. जी फॉर गिरीश आहे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो गिरीश तुमचं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या परिसरामध्ये नो मॅच लँड चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. अमेयच्या बॅटमधून पुन्हा एकदा आक्रमणवाला स्ट्रोक चौकार. धावांचा वेग आणि ओघ मात्र वाढत चाललाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय आतापर्यंत 15 या आकड्यावरती. यावेळी आपण पाहतोय तर एकंदरीत काय घडतंय तर केवळ एक सिंगल रन्स असेल. चेंडू पुन्हा एकदा यावेळेला लॉंग लेगच्या परिसरामध्ये खेळले गेले. 4 रन्स मिळणार आहे. चौकार येईल. आपल्याला 4 रन्स पाहायला मिळू शकतील. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आतापर्यंत 20 रन्स झाले. 20. या स्पर्धेसाठी दापोली तालुका पोलीस पाटील निगडे गावच्या पोलीस पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्याचप्रमाणे खेरडी गावच्या पोलीस पाटील तसेच कुडाळे गावच्या पोलीस पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सर्वांचं शाब्दिक स्वागत.
त्याचबरोबर शिरते गावाचे पोलीस पाटील महोदय आदरणीय अमरजी जागडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. अमर जागडे साहेब, तुमचं देखील या क्रीडा नगरीमध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मैदानाकडे घेऊन जाईल. सर्व या ठिकाणी जे महिला पोलीस पाटील वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्या सर्वांचं देखील मनापासून स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये यावेळेला 20 रन झालेले. नो बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून नो बॉल दिला गेला. प्रफुल्ल असेल, बॉल काउंट केला जाईल का, परंतु प्रचंड वेग होता तिथे थ्रो मध्ये. अंपायर सरळ मात्र नॉट आउटचा इशारा. नो आर्ग्युमेंट, अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. अंपायरचं डिसिजन शेवटचं आहे. पंचांकडे आपण वादविवाद करू शकत नाहीत. यावेळेला रन्स मात्र घेतले जातील. टोटली 3 रन्स 2+1 = 3 असे 3 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रन्स आता पुन्हा एकदा मिळणार आहे. धावांचा वेग थोडासा वाढेल. 24-24 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळू शकेल. हा संघर्ष अगदी दोन्ही टीमच्या माध्यमातून वो लहरों से डरकर नौका पार नहीं होती और वो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जब नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवार पर 100 बार फिसलती है. वो मन में विश्वास भरता है, रगों में साहस चढ़कर गिरकर झरना कराता है. फिर भी उसकी कोशिश वो बेकार नहीं होती. और मित्रों हो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे जिंकायचं असेल तर स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल. ज्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास आहे ना, त्यांना इतरांच्या सामर्थ्याची कधी गरज भासत नाही. आणि हेच आता दाखवण्याचं काम आरजे स्पोर्ट्स दापोली या टीमनं केलं आहे. पण तो समर्थ 11 हा संघ देखील कमी नाही आहे. ते देखील सांगतील या मॅचमध्ये आम्ही देखील जिंकण्यासाठी आलो आहे. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुली झालाय. भाई मांडवकरचा संपूर्ण स्पर्धेमधला जो बल्ला खामोश आहे त्याला आता एकदा बल्ल्याला बोलावं लागेल, कारण बॅट कुठेतरी खामोश राहिली आहे. आक्रमण करावं लागेल. पुन्हा लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर. क्रिकेटचा नियम क्रमांक 24-24 नुसार आता इथे एकंदरीत बॅटिंग करणाऱ्या टीमला 1 रन्स मात्र आता दिला जात असतो. पुढचा चेंडू टाकला जाईल. अलोंग द कार्पेट परिसरामध्ये खेळला गेले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भन्नाट वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय आणि जिथे रन्स मात्र आता पुढे सरकत असताना 28 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून अनेक रसिक प्रेक्षक देशा परदेशामधून ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहे. ही दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 मानाच्या सन्मानाच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा स्वागत करावं लागेल. यापुढची मॅच रॉयल किंग विरुद्ध आर्या फायटर्स. सो बोथ कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट फॉर यू प्लीज वेलकम इन द कॉम्बॉक्स. या लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. टॉस करण्यासाठी ऑल प्लेयर्स तुम्हाला शेवटच्या 3 मिनिटांचा कालावधी असेल. 3 मिनिटांमध्ये आपले सर्व प्लेयर घेऊन आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे आपण मार्गस्थ व्हा. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 130 रन्स. ओव्हर झाली आहे. ओव्हर झाली आहे. ओव्हर झालेली आहे. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धाव संख्या 30 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचले. 30 रन्स. 15च्या सरासरीनं दोन्ही षटकामध्ये या 30 धावा आता इथे काढल्या गेलेल्या आहेत. याच्यानंतरची एक महत्त्वपूर्ण मॅच रॉयल किंगचा संघ आर्या फायटर्स सारख्या बलाढ्य टीमच्या विरोधामध्ये खेळताना दिसेल. दोन्ही संघ समतोल आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगलं पोटेन्शियल वाले खेळाडू, कॅलिबर, विद्वत्ता, गुणवत्ता, प्रबळता, प्रगल्भता या सगळ्या गोष्टी ठासून आणि भरून असणारे जे सर्व खेळाडू आपल्याला काही वेळातच मैदानामध्ये खेळताना दिसतील या पुढच्या मॅचमध्ये. आता ही महत्त्वाची मॅच बघतोय. भाई वतनीला आपल्याला पाहिलं होतं एकंदरीत. भाई मांडवकरला आपल्याला बॅटिंग करताना बघितलं होतं. तो स्वस्त्यामध्ये गेला. मंदारला नंबर 3 ला पाठवलंय. तर अमिय पालकर 6 चेंडूमध्ये तो 16 रन्सवरती खेळतोय. हे अगदी चांगलं पॉझिटिव्ह अप्रोचवालं क्रिकेट दिसतंय. सकारात्मक दृष्टिकोनवालं क्रिकेट आहे. 1 रन्स घेतला गेलाय. प्रयत्न 2चा होता. 2 देखील कंप्लीट. 3चा प्रयत्न यशस्वी. 3 देखील कंप्लीट झालेत. विवेक खांडेकर याच्या अगदी हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघितलेला आहे. या टीमचा आयकॉन खेळाडू आहे विवेक खांडेकर. ऋषी घेतले याच्या मालकीचा संघ समर्थ 11
कालच्या दिवसामध्ये दर्जेदार कामगिरी करताना दिसला होता. ही महत्त्वपूर्ण मॅच मध्ये आता हे दोन्ही प्लेयर्स खेळत आहेत, दोन्ही संघ खेळत आहेत. काय होणार, काय बिघडणार हे देखील पाहावं लागेल. आरजे स्पोर्ट्स दापोली या टीमनं पहिल्या दिवसातल्या तिन्ही मॅचेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. तर आजच्या दिवसामध्ये विजयानं सुरुवात केली जाते का हे देखील बघावं लागेल. रॉयल किंगचे ऑल प्लेयर्स अँड कॅप्टन, आपणास रिक्वेस्ट आहे की आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे आपले सगळे प्लेयर घेऊन या. यापुढची मॅच केवढी जातीये. त्याचबरोबर या ठिकाणी इदाते बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व आदरणीय वसंत इदाते साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेब, तुमचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतो या क्रीडा नगरीमध्ये. आर्या फायटरच्या ऑल प्लेयर्स, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना सूचना आहेत की कॉमेंट्री बॉक्सकडे लगेच, अन्यथा तुमच्या संघाला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. आर्या फायटर्स या टीमला सूचना आहे. तुमच्या कॅप्टन कडून देखील सूचना आलेल्या आहेत. ऋषी पासरटकर यांच्याकडून देखील तुम्हाला सूचना दिल्या जात आहेत. यावेळी आपण बघतोय तर एक सिंगल दापोली पोलीस पाटील संघटना यांच्या माध्यमातून दापोली पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 हे ऑर्गनायझेशन पाहतोय. अशा दिवसामध्ये सर्वच्या सर्व ही जी संपूर्ण संघटनेचे जे सदस्य आहेत, सर्व गावचे पोलीस पाटील आपल्याला या ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये उपस्थिती दर्शवताना पाहायला मिळू शकतील. आणि काय नाही, कारण सकाळच्या सत्रापासून जोडले गेलेले आहेत. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे परम मित्र एसके स्पोर्ट्सचे मालक शहबाजी कल्फे सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. या स्पर्धेदरम्यान त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विवेक राऊंड द विकेट बॉलिंग येतील. नो बॉल, नो बॉलचा इशारा. एक सिंगल आहे ना फक्त. ओके, नो बॉलचा फक्त आणि फक्त एक सिंगल रस काउंट केला जाईल. 37ला धावसंख्या जाऊन पोहोचले. 2.2 ओव्हरपर्यंतचा खेळ झालेला आहे. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये मोठा प्रहार करायचा आहे. ना आव देखाता ना ताव देखाता, परंतु इथे सरळ कॅच पकडली आहे. आमे पालकरनं सुरेख कॅच पकडली आहे. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन ट्रॅव्हल होईल, परंतु तसं नाही. आता मैदानाच्या आतमध्ये येतोय भाई वतारी, एक क्लासिकल प्लेयर. भाई वतारी असेल नंतर गावडीची जोडगोळी. स्कोर बोर्ड आता हे स्थिरावलेलं 37 या आकड्यावरती 37 वरती स्कोर कार्ड थांबलेला आहे. चर्चा केली जाईल. विवेक खांडेकरनं एक महत्वाची विकेट मात्र आपल्या टीमला मिळवून दिली आहे. क्षेत्ररक्षणाने कोणत्याही प्रकारची तिथे चूक केली नाही. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. लॉंग लेग डीप मध्ये लावला गेलाय. डीप मिड विकेट आहे. त्याचबरोबर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलाय. थोडासा आता वाईड गेलाय. वाईडिश लॉंग ऑनला एक्स्ट्रा डीप कव्हर अगदी सर्कलच्या बाहेर काढला गेलाय. हे या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. तर दुसऱ्या बाजूला आता विवेकनं भाई वतारीच्या विरोधामध्ये जो सापळा रचलाय पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सर्कलच्या आतमध्ये केवळ आणि केवळ एक सिंगल रन इथे पाहायला मिळू शकणार आहे. स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती 38 रन झालेले आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन सर, टॉस झालाय का आर्या फायटर्स आणि रॉयल किंग? रॉयल किंगचे कॅप्टन त्वरित या लगेच टॉस करतोय. आपण या पुढच्या मॅचचा टॉस करतोय.
शिर्देगावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय अमरजी जागडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करत आहोत. आपण टॉस करून घेतोय. आपण टॉस करतोय. आदरणीय शिर्देगावचे पोलीस पाटील महोदय आदरणीय अमरजी जागडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस केलेला आहे. टॉस मात्र रॉयल किंग या टीमनं हा टॉस जिंकलाय. आपल्याला डिसिजन द्यावं लागेल. रॉयल किंग जागडे साहेब आपल्यास विनंती असेल की आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. धन्यवाद. 3चा खेळ संपला. 44 लॉस ऑफ 2 आरजे स्पोर्ट्स दापोली. 44ला 2 आरजे स्पोर्ट्स दापोली. दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित दापोली पोलीस पाटील प्रीमियर लीग 2025 हे संपूर्ण दापोली तालुक्यातील जे पोलीस पाटील महोदय आहेत सर्व गावचे त्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा ऑर्गनाईज केली गेली. दापोलीतील नामांकित खेळाडूंना जे छोटे छोटे खेळाडू असतील स्टार प्लेयर्स असतील त्यांना एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे या संघटनेच्या माध्यमातून आणि खरंच प्रशंसा करावी लागेल या संघटनेची. इथे धावचीची संधी पाहायला मिळेल. हा नाना जमावला धावचीची संधी आणि भाई वतारी सरळ मैदानाच्या बाहेर जाणार आहे. मेरे अपने ने लुटा तो घरों में कहा दमता. त्या गशची दुबी वा विश्वास कमता. विश्वास कमी बघायला मिळाला आणि त्याचमुळे इथे मोठी विकेट आता सामोरं जावं लागतंय. भाई वतारी स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेलाय. विकेट नंबर 3 45ला हा तिसरा धक्का बसलाय आरजे स्पोर्ट्स दापोली या टीमला. अजून 5 चेंडूंचा खेळ देखील बाकी असेल. किंवा इथून तुम्हाला 55 पेक्षा अधिक रन जर स्कोरबोर्डवरती बनवले गेले तर एक फायटिंग स्कोर बनू शकतो. कारण प्रतिस्पर्धी टीमकडे चांगले नामांकित बॅटर्स आहेत. इथे बॅटिंगसाठी गेट जाणारा जो खेळाडू होता ऋतिक आहे हा खेळाडू थोडासा तिथे नाखुश दिसतोय. बॅकफुटला गेलाय. थोडासा प्रेशरमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. 4 चेंडू अजून देखील शिल्लक असू शकतील तुमच्यासाठी. या 4 चेंडूंमध्ये एक सन्मानजनक टोटल उभा केलं जाऊ शकतो का? प्रतिस्पर्धी टीमकडे ऋषी खेतलेसारखा एक आक्रमक बॅटर आहे. त्याचबरोबर विवेक खांडेकर बॅटिंग चांगली करतो. प्रफुल्ल देखील बॅटिंग चांगली करू शकतो. असे चांगले चांगले बॅटर्स त्या टीमकडे आहेत. मंदार गावडे स्ट्राईक मार्कावरती लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. आरजे स्पोर्ट्स पहिल्या दिवसातील तिन्हीच्या तिन्ही सामने तो जिंकून आलेला संघ आहे. तर दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर कालच्या दिवसामध्ये स्वराज फायटर्सनं तिन्हीच्या तिन्ही मॅचेस जिंकले. ते पॉईंट्स टेबलवरती आजच्या दिवसातला एक सामना त्यांनी पुन्हा जिंकला. तर पॉईंट्स टेबलमध्ये अग्रस्थानी अगदी आपल्याला बी ग्रुपमधून पाहायला मिळत आहेत. 4ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत. हो यावेळेला ऑफ ड्राईव्ह केलाय. शतरक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल. पुन्हा एकदा दुसरे रन देखील कंप्लीट केली जाते. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक. मोठा प्रहार होईल का? अगदी छोटून कॅच मात्र मोठी पकडली आहे. सुपर कॅच. महत्वपूर्ण विकेट. 48ला हा चौथा मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या आरजे स्पोर्ट्सच्या टीमला. अक्षय निवाते बॅटिंगसाठी आलेला आहे. क्षेत्र फार वेळ ऋषी फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. आपल्याला खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. एक रन्स घेतला गेलाय. तिथं मिस फील्ड पाहायला मिळते.
आता इथे पुन्हा एकदा 3 रन्स मिळतील. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 51 रन स्कोरबोर्डवरती. जिंकण्यासाठी 24 मध्ये 52 रनचं टार्गेट. प्रतिस्पर्धी समर्थ 11 या टीमला करावे लागतील 24 मध्ये 52. थँक्यू शिर्के सर. चला तुम्हा सर्वांना घेऊन जातो पुन्हा त्या मैदानामध्ये. काय घडतंय काय बिघडतंय तुम्ही सगळेजण गेले 2 दिवस माझ्यासोबत होतात. आता या मैदानामध्ये घमासान युद्धांना सुरुवात होते. 52चा पाठलाग करायचा आहे. प्रतिस्पर्धी जो संघ समर्थ 11 या टीमला आरजे स्पोर्ट्सचा गुणवान गोलंदाज, या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणजेच भाई वतारी गोलंदाजी ट्रॅकवरती. नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक भाईच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नो +1. सुरुवात ज्याची खराब त्याचा अंत देखील खराब होतो. परंतु असं म्हटलं जातं, परंतु नाही, असं नाहीये. तुमची सुरुवात जरी खराब झाली परंतु अंत गोड करण्याची जर तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही ते यशाचं ध्येय गाठू शकता. यशस्वी होण्यासाठी कंट्रोल खूप महत्त्वाचा आहे. APJ अब्दुल कलामांनी देखील सांगितलंय की स्वप्न 3 असतात की ती तुम्हाला झोपू देत असतात. स्वप्न तर ती असतात की ती तुम्हाला झोपू देत नसतात. आज त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल तर अगदी तुम्हाला इथे प्रचंड मेहनत, त्याग, संघर्ष नक्कीच करावा लागेल. दोन्ही संघ तयार झालेले आहेत. पुढचा येणारा चेंडू, पुढच्या येणाऱ्या बॉलला जो खेळाडू नितेश साळुंखेला पाहिलं प्रचंड वेगाने क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय. या बॉलवरती केवळ आणि केवळ तुम्हाला 2च रन्स मिळणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे. त्या सर्कलच्या बाहेर केवळ 3च खेळाडू हे अलाउड केले जातील. लॉंग लेगला डीप मिड विकेट आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेला आहे. जोरदार अपील केली जाते. आमचे ऑफिशियल सुहास सर असतील, त्याचबरोबर एकंदरीत रोहितजी रेमजे आणि शुभम अब्गुले ऑफिशियल्स आहेत. चेंडू पडल्यानंतरला थोडासा थांबला आणि त्याच्यानंतरला काटा बदलला. इथून पायांच्या मधून सरळ किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल चेंडू झालाय. डॉट बॉल येतोय. इथे नितेश साळुंखेला पाठवलं गेलं. सो आय वॉन्ट सी. इथे विवेक खांडेकरला आपण बघितलं असतं, कारण नितेश साळुंखे ॲग्रेसिव्ह बॅटर आहे. मोठे फटके तो खेळत राहतो. डिफेन्स थोडंसं करणं त्याला कठीण जातं.
आपण विवेक कांडेकर बघितला असता किंवा नयन शिगवंत एक बेटर ऑप्शन होतं. हवेमध्ये बॉल आहे, कॅच पकडली जाते आणि इथे एक मोठा धक्का बसतोय. चर्चा करत होतो नितेश साळुंके नंतर कोणता बॅटर जाणार. इथे आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. बॅटिंग साठी आर्यन बुरठेला पाठवलंय नंबर 3 वरती. एक छोटासा खेळाडू, प्रचंड एक्सपिरियन्स तर कमी आहे पण तो खेळण्याची जिद्द मात्र या प्लेअरकडे चांगलीच आहे. अनेक खेळाडूंवरती तो हावी होताना अनेकदा आपण देखील पाहिलंय. भाई वतारीनं अगदी जबरदस्त बॉलिंग केली. अलोंग द कार्पेट खेळला गेलंय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये 7 रन झालेले आहेत. भाई तयार आहे, पुढे जाऊन करण्याचा प्रयत्न. अगदी डोळ्याची पापणी लवते ना लवते त्याच्या अगोदरच मात्र यष्टीरक्षकानं किपिंग केलेली आहे आणि इथे एक मोठा धक्का बसतोय. अमेय पालकरनं कमालचं यष्टीरक्षण यष्टीशीत केलं बॅटरला. दुसरा मोठा धक्का. षटकाचा खेळ संपला. 2 खेळाडूंच्या मोबदल्या संघाची धावसंख्या समर्थ 11 या टीमची केवळ झालेली आहे 7, परंतु बॅटरची मिळालेली नाही अजूनपर्यंत 7 रन्स झालेत. अजून देखील 45 पाहिजेत. 3 ओव्हरमध्ये 45 धावांची आवश्यकता. प्रत्येक ओव्हरमध्ये 15च्या सरासरीनं तुम्हाला ते रन्स काढावे लागतील. पहिला बॉल आहे. एकंदरीत ऋतिकच्या माध्यमातून चांगला रॉकेट थ्रो केलाय. 1च रन्स मिळतोय. आरजे स्पोर्ट्स देखील कमालचे एफर्ट्स देतोय. आरजे स्पोर्ट्सचे जे मालक आहे जितेंद्र मांडवकर सर हे देखील स्पर्धेचा चांगला आनंद घेत आहेत. त्यांना माहीत आहे पहिल्या 3 मॅच चांगले खेळलेले आहेत. चौथा सामना देखील यशाच्या दिशेने ते मार्गस्थ होत आहेत. त्याचबरोबर आमचे महेशदादा मुंडेकर देखील या टीमचे अगदी महत्त्वपूर्ण एक अविभाज्य घटक देखील ते आहेत. चेंडू डिक्लेअर झोनकडे जातोय. फक्त एका धावेवरती तुम्हाला संतुष्ट व्हावं लागेल. तुम्हाला समाधान तर नक्कीच मानावं लागणार आहे. नयन शिगवण आहे. नयनला अगदी रम्य फटके खेळावे लागतील की आमच्या डोळ्यांचे पार नाही फेडले पाहिजेत अशा प्रकारचे तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतील. गोलंदाजी ट्रॅकवरती येणारा जो ऋतिक आहे. पुन्हा एकदा बाहेरच्या बाजूची बॅटची कडा घेतली गेली आहे. सरळ चेंडू मात्र पायावरती जाऊन आदळू शकला असता परंतु बॅटचा स्पर्श तिथे झाला. एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. समर्थ 11चा संघ थोडंसं नाखुश राहील कारण बॉलिंग तेवढी चांगली झाली नाही. नो बॉलचा इशारा. नो +2 = 3. रन्स झालेले आहेत. अजून 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. या ओव्हरमधील ओव्हर द विकेट बॉल. पुन्हा एकदा चेंडूला डिफेन्स केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत केवळ आणि केवळ एक सिंगल रॉकेट थ्रो केला कीपरच्या हातामध्ये. एकच धाव पुन्हा एकदा मिळते खात्यामध्ये. ऋषी खेतलेचा बल्ला खामोश राहिलाय. आता इथे कोणाची वाट बघायची आवश्यकता नाहीये. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. ऋषी खेतले हा जो फलंदाज आहे विध्वंसक आहे, विस्फोटक फलंदाज आहे. आता इथे प्रतिस्पर्धी टीमचे जे गोलंदाज आहेत त्यांना त्यांच्यावरती वर्चस्व जर या ठिकाणी करायचं असेल, डॉमिनेट त्यांना करायचं असेल तर तुम्हाला इथे मोठे प्रहार करावे लागतील. फुल टॉस बॉल आहे. नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती 2 घेतले प्रयत्न 3चा सक्सेसफुली 3 रन्स कंप्लीट होतील. 18 झालेत. हा पुढचा चेंडू असेल. लोअर फुल टॉस बॉल. फक्त आणि फक्त एक सिंगल. सोहमला आपण पाहिलंय काय कमालचं क्षेत्ररक्षण सोहम देखील करतोय.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये सोमनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमधील. संघाचं स्कोर बोर्ड आतापर्यंत 19ला जाऊन पोहोचलेला आहे. 52 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा. अजून 13 मध्ये 33ची आवश्यकता. हलक्या हाताने चेंडूला खेळला गेला. बॅक टू बॉलर सोम पुन्हा एकदा आलाय. चांगला थ्रो, जोरदार अपील केली आहे. 2चा खेळ तिथे संपलाय आणि संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी पाहिजेत 12 बॉलमध्ये 31 रन्स. 12 मध्ये 31ची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती फरश एकदा भाई वतानीलाच गोलंदाजीसाठी 5 रन केलं जाईल. 12 मध्ये 31 होऊ शकतील का? 15.50 अशी सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला ते रन्स काढायचे आहेत. पण ते रन्स होणार की नाही हे मला माहीत नाही. हे क्रिकेट आहे, होऊ शकतात. कारण इथे जर ऋषी घेतले आहे, ऋषी है तो भाई लोग सब कुछ मुमकिन है खिलाड़ी कर सकता है. ये बड़ा मंझा हुआ खिलाड़ी है. ये देखा जाए जो गेंदबाजी मार्ग पर भाई वतारी गेंदबाजी मार्ग पर जो तैयार रहेंगे आने वाली जो 6 गेंदें फेंकने के लिए. नयन शिकवन राइट हैंडर बैटर अपने मौजूदा क्रीज पर रहेंगे. 12 मध्ये 31ची आवश्यकता. चेंडू पडला. नो बॉलचा इशारा दिलाय. हवेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू चाललाय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. इथे मिळतील टोटली 5 रन. 4+1 = 5. 5 रन्स आता खात्यामध्ये बोनस मिळालेले आहेत. दिवाळी तर गेली होती मागे. मागच्या 2 महिन्यापूर्वी आपण दिवाळी पाहिली होती, परंतु तिथे बोनस दिला नव्हता. आता बोनस दिला बॅटिंग करणाऱ्या टीमला. अगदी मोफतचे 5 रन्स बघायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 12 मध्ये 26ची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावांची गरज. हा सामना होता कुठे आणि हा सामना आता गेलाय कुठे? 12 मध्ये 26. इथून आता रिक्वायर रन रेट 13ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? थोडंसं थांबला होता खेळाडू. धावचीची संधी. थ्रो तर चांगला केला होता. जर यष्टींवरती लावला गेला असता तर कदाचित तिथे मात्र विकेटचं पतन होऊ शकलं असतं. 11 बॉल 24ची गरज आहे. हातामध्ये चेंडू आपण बघतोय तर सरळ जाऊन पडलाय. विकेटचं पतन झालेलं आहे. धक्का बसतोय. नयन शिकवण अगदी मैदानाच्या बाहेर जातील. 10 चेंडू 24ची गरज आहे. 10 मध्ये 24. बॅटर नेम प्लीज. बॅटर कोण आहे? आज सूरज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. वॉटर कॉट सुपर आउटस्टँडिंग अनबिलिव्हेबल अविश्वसनीय कॅच पकडली आहे. एका हातानं कॅच पकडलेला आहे. जणू काही तो हाताचा साचा तयार केला गेला होता आणि सरळ मात्र चेंडू ते साच्यामध्ये जाऊन पडला. सुपर कॅच. आजच्या दिवसामध्ये देखील एका हातानं कॅच पकडण्याचा विक्रम सोहमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. काय कॅच पकडले. परफेक्ट कॅच ऑफ द मॅच. आजच्या दिवसातील या मॅच मधली अगदी परफेक्ट कॅच पकडली. महत्वपूर्ण कॅच होती ती. आता अंततः विवेक खांडेकरला पाठवलंय. थोडं बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मिळणार आहे. भाई वातरीचं पुनरागमन या ओव्हर मधलं. 29ला स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. एका सिक्सर आला तर मॅचचं पुन्हा एकदा रूप बदलू शकतं. नो बॉलचा इशारा आहे. 2+1 पुन्हा एकदा 3 रन्स पाहायला मिळतील. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 8 मध्ये 20. करूया मोरोचा मुकाबला. एक तेरी तो एक मेरी. अशा प्रकारचं बॅटल. कधी या संघाचा फड जड होतंय तर कधी त्या संघाचा फड हे जड होत आहे. हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या खेळामध्ये काही होऊ शकतं. हा कधीही एकंदरीत आपण पाहायला गेलं तर बाजी पलटू शकते. 8 मध्ये 20ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 20 पाहिजेत तर इथे चांगला स्ट्रोक आहे तिथे पाहायला मिळतोय.
फंबलिंग आहे, 3 रन्स घेतले जातील. अमित जाधव यांच्याकडून मागाच्या जी कॅच होती सोहमसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. मॅच झाल्यानंतर कॅश प्राइज घेऊन जा. 7-17 बोले तो भाई लोग खतरा यहाँ पर शायद लग सकता है आणि कदाचित लागू शकेल का. विवेक खांडेकर असतील. मोठा प्रहार करायचा होता. सोहम पुन्हा एकदा त्या चेंडूच्या मागे पळालाय. 2 घेतलेत प्रयत्न 3चा आणि या ठिकाणी आपण बघतोय तर 3 रन्स कंप्लीट होतील. जिंकण्यासाठी पाहिजे 6 चेंडू आणि त्या 6 चेंडू मध्ये पाहिजे 14 धावा. 6 मध्ये 14ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 14ची आवश्यकता आहे. समर्थ 11 तुमच्यासाठी डगआउट आपण का ठेवलेला आहे. समर्थ 11 आपल्याला इथे नाही बसायचं आहे. आपण डगआउट कडे जा प्लीज. तिथून जे अदर टीमचे जे प्लेयर्स आहेत तुमच्यासाठी ते डगआउट नाहीये. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी ते डगआउट आपण केलेलं आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकरच्या सगळ्या ज्या रिझर्व्ह चेअर आहेत त्या लवकर खाली करा. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आपण ते डगआउट केलेलं आहे. त्यामुळे जे बसलेले जे ऑल प्लेयर्स असतील त्यांना रिक्वेस्ट आहे आपण लवकरात लवकर आपल्या चेअर आहेत खाली करून द्या. या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी रिझर्व्ह करून ठेवलेल्या चेअर आहेत. सहा चेंडूंमध्ये पाहिजे होते 14 रन्स. परंतु एकंदरीत आता काय घडले तर पहिल्या बॉलवरती आलेले आहेत 3 रन्स. 5 मध्ये पंकज ड्रामा पाहायला मिळतोय. कोणता संघ जिंकणार कोणता संघ पराजित होणार याचं प्रिडिक्शन लावणं आता कुठेतरी आपल्याला चुकीचं ठरू शकतं. हा सामना दोन्ही टीमसाठी आता ऑन झालाय. कोणता संघ जिंकणार 5 मध्ये 11ची गरज आहे. हाय व्होल्टेज ड्रामे आपण पहिल्या दिवसापासून बघत आलेलो आहोत. ऋषी खेतले हे तो भाई ऋषी है तो खुशी है. एक खिलाडी सब कुछ कर सकता है. पर तो समोर मंदार आहे दमदार. त्याची बॉलिंग आहे शानदार. एक सिंगल परंतु थोडंसं फंबलिंग आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण असेल. एक रन्स खूप महत्वाचा आहे. आपण म्हणतो ना की परीक्षेच्या एका गुणाला लोकशाहीच्या एका मताला आणि क्रिकेटच्या एका धावेला खूप महत्व आहे आणि ते एक रन्स तुम्हाला वाच लागेल. 4 मध्ये 9 पाहिजेत. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. आता 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. ऋषी खेतलेच्या बॅटमधून आक्रमणवाला स्ट्रोक येणार की डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जाते व डिफेन्सिव्ह बेस्ट अटॅकिंग क्रिकेट असं संबोधित केलं जातं. आणि आता हे डिफेन्सिव्ह क्रिकेट असेल की इथे कुठेतरी ॲग्रेशन वाला स्ट्रोक. शॉर्ट बॉल हवेमध्ये गेलाय. कॅच उडाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडली जाते. ऋषी यावेळेला नाराज स्वतःवरती झालाय. बॅटची लीड एज घेतली गेली जिथे सूरजनं कोणतीच चूक न करता ऋषीला माघारी पाठवलेलं आहे. येणारे 3 चेंडू आहेत त्या 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 9. प्रत्येक बॉलवरती 3 रन्स तुम्हाला काढावे लागतील अथवा एक मोठा सिक्सर आणि उर्वरित 2 चेंडूंवरती 13 धावा. अगदी चढ मध्ये बॉल टाकला होता. 1 रन्स घेतला गेला. धावचीची संधी. इथे रॉकेट थ्रो आणि फलंदाज बाद होणार यात अजिबात शंका आता राहिलेली नाही. दोन चेंडू आता शिल्लक आहेत. त्या 2 बॉलमध्ये 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 2 मध्ये 8. 2 मोठे प्रहार तर आता करावेच लागतील. कंपल्सरी डीपला सर्व खेळाडू आता पाठवले गेलेले आहेत. यापुढची मॅच अगदी एक मोठी बनू शकेल. आर्या फायटर्स विरुद्ध रॉयल किंग या 2 संघांमधले ते बॅटल. ऋषी पाचरडकर
अंडरआर्म ओपन टेनिस क्रिकेटचा अनविषकता सम्राट ऋषी पाचडकर बघायला मिळू शकेल. फुल टॉस बॉल होता. 2 रन्स घेतले गेलेत. धावचेची संधी. एक सिंगल तर तिथे कदाचित 2 रन्स तिथे कंप्लीट केले गेले. जिंकण्यासाठी एक बॉल मध्ये आता सिक्सरची गरज आहे. 1 मध्ये 6 पाटील सर होऊ शकतील का? 1 मध्ये 6 आतिश भागवत सांगतात की होऊ शकतील कदाचित, कारण विवेक खांडेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. एक चेंडू आणि 6 धावांची गरज. आता प्रेशर बॉलर वरती देखील राहणार आहे आणि बॅटर वरती देखील राहणार आहे. हा सिक्सर पाहिजे. 1 मध्ये 6 ची गरज. 6 मारणार का? सिक्सर येणार का? विवेक खांडेकर आहे समोर. विवेक काय करणार? यॉर्कर लेन्सचा बॉल टाकलाय आणि हा सामना मात्र आरजे स्पोर्ट्सच्या टीमने लगातार 4था मोठा विजय मिळवलेला आहे. आरजे स्पोर्ट्स दापोली या टीमने लगातार 4था मोठा विजय मिळवलाय. अभिनंदन करूयात आरजे स्पोर्ट्स या टीमचं. सो हार्ड लक समर्थ 11 बॉईज. आपण देखील चांगलं पॉझिटिव्ह क्रिकेट खेळलात. तुमचं देखील कौतुक. नक्कीच पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीमना आपण शुभेच्छा देऊयात. सोहम आपलं कॅश प्राइज ऍक्सेप्ट करा. सोहम या प्लीज या. सोहम कॅश प्राइज घेण्यासाठी त्वरित या.